नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लीला आघान माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. वेलकम टू बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र यामधील प्रकरण 2 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे संविधानाची उद्देशिका. आपण पहिलं प्रकरण बघितलेलं आहे, त्या प्रकरणाचं नाव आहे संविधानाची ओळख. हे प्रकरण आपलं झालेलं आहे. आपल्या संविधानाची ओळख. आपण या प्रकरणामधून आपल्या संविधानाची ओळख करून घेतलेली आहे. आपलं संविधान कसं तयार झालं, किती वर्ष लागले, त्यामध्ये किती कलमं आहे, किती परिशिष्टे आहे, संविधान म्हणजे काय, राज्यकारभार कसा चालतो, या सर्वांची माहिती आपण पहिल्या प्रकरणातून घेतलेली आहे. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, त्यातील सदस्य कोण होते, या सर्वांची माहिती आपण पहिल्या प्रकरणातून घेतलेली आहे. तर आता आपण संविधानाची उद्देशिका अभ्यासणार आहोत. तर चला सुरुवात करूया संविधानाच्या उद्देशिकेला. संविधानाची उद्देशिका अभ्यासताना आपल्याला मागील पाठात आपण काय शिकलो हे बघायचं आहे. संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. तर हे आपण मागील पाठात शिकलेलो आहोत. आता या पाठात आपल्याला पुढील भाग शिकायचा आहे. संविधान सभेची उद्देशिकेमध्ये काय आहे, तर संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. आणि या प्रस्तावनेलाच आपण प्रिॲम्बल म्हणतो. म्हणजे जे प्रिफेस आहे संविधानाचं त्याला प्रिॲम्बल म्हणतो, त्यालाच काय म्हणतो, उद्देशिका. या प्रस्तावनेलाच काय म्हणतात, उद्देशिका. काय म्हणतात, उद्देशिका. तर आपण ह्या उद्देशिकेविषयी अधिक माहिती या पाठातून, या प्रकरणातून मिळवणार आहोत. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा म्हणतात. संविधानाचा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. तर ओव्हरऑल या प्रकरणातून आपण आपल्या संविधानाची जी उद्देशिका आहे, ज्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी होते, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात प्रिॲम्बल. ओके, पुढे जाऊया. तर आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्य, विचार, हेतू उदात्त आहेत. हे कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक या शब्दाने होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजून घेऊया. त्यामध्ये जे मुख्य शब्द आलेले आहेत, त्या शब्दांचा अर्थ काय आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम उल्लेख केलेला आहे सार्वभौम राज्य. सार्वभौम राज्य. तर हे सार्वभौम राज्य म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो इथे जाणून घेऊया. सार्वभौम राज्य या संकल्पनेचा आपण अर्थ बघत आहोत. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. म्हणजे भारत काय झाला, इंडिपेंडंट झाला. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे एखादे राज्य हे स्वतंत्र असणे, कुणाच्याही नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम शब्दाचा अर्थ होतो.
आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. आपण जी शासन संस्था निवडून देत असतो त्या शासन संस्थेला तो अधिकार असतो. आपल्या देशात इलेक्शन होतात, निवडणुका होतात. विधानसभेची निवडणूक होते, लोकसभेची निवडणूक होते, त्यासोबतच ग्रामपंचायतची निवडणूक होते. तर ह्या विविध निवडणुकांमधून आपण जे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींना हा अधिकार असतो. दुसरं आहे समाजवादी राज्य. समाजवादी राज्य काय आहे ही संकल्पना आपण बघूया. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. कोणाचा हक्क असतो? सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण आणि लोकांच्याच हाती होणार नाही. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. कुठे? समाजवादी राज्यामध्ये. आता धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे ती समजून घेऊया. धर्मनिरपेक्ष राज्य उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. आपल्या धर्मात म्हणजे आपल्या देशामध्ये आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी आणि बौद्ध या धर्मांना मान्यता दिलेली आहे. या धर्माचे लोक आपल्या देशात राहू शकतात. त्यांना नागरिकत्व आपल्या देशामध्ये मिळते. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. की तू वेगळ्या धर्माचा आहे म्हणून इथे बसायचं नाही, उठायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही असं आपण भारतामध्ये बोलू शकत नाही. आपण भारतामध्ये ज्या धर्मीय लोकांना मान्यता दिलेली आहे ती लोक इथे वास्तव्य करू शकतात. माहीत आहे का तुम्हाला यामध्ये काय दिलेलं आहे? बघूया. धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणेही आवश्यक असते. आपण जेव्हा भारतामध्ये होळी हा सण साजरा करतो तेव्हा खूप साऱ्या झाडांची कत्तल होते कारण होळीला लाकूड पेटवतात. परंतु पर्यावरणाचा देखील विचार करायला हवा, आरोग्याचा देखील विचार करायला हवा. कारण लाकूड पेटवल्यानंतर जो धूर होतो तो पर्यावरणात समाविष्ट होतो, त्याने पर्यावरणीय प्रदूषण होण्याचा धोका असतो. तर आपण जे सण उत्सव साजरे करतो किंवा दिवाळीला फटाके वाजवतो त्याच्यातून खूप सारा धूर निघतो आणि तो आपल्या श्वसनास घातक असा असतो. तर आरोग्य आणि पर्यावरणाचा विचार करून सण उत्सव साजरे करायला हवेत. लोकशाही राज्य म्हणजे काही संकल्पना आपण बघणार आहोत. लोकशाही राज्य. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्रित येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात. आपल्या देशात दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. तर या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानाने नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. तर याला काय म्हणतात? लोकशाही राज्य. आता गणराज्य ही संकल्पना काय आहे? गणराज्य कशाला म्हणतात बघूया. गणराज्य. आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे.
गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. राज्यसत्ताक पद्धतीत ही पदे वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात. परंतु आपली राज्यसत्ताक पद्धत नाही, आपली कोणती आहे? गणराज्य पद्धत आहे. आणि ब्रिटनची राज्यसत्ताक पद्धत आहे. आता आपण उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण समजून घेणार आहोत न्याय म्हणजे काय. न्याय हे मूल्य अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत, ते पुढील प्रमाणे. पहिला न्याय आहे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. कोणत्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, भाषेचा, प्रदेशाचा किंवा कुठलाही जन्मस्थान असो किंवा कुठल्याही जेंडरचा असो यावर आधारित कोणताही भेदभाव होणार नाही. त्याला म्हणतात सोशल जस्टिस. सर्वांचा दर्जा म्हणून माणूस म्हणून हा सारखाच असणार आहे. दुसरा आहे आर्थिक न्याय. आर्थिक न्याय इकॉनॉमिकल जस्टिस म्हणजे काय बघूया. भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. तो उपजीविकेचे साधन मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. उपजीविकेचे साधन मिळवण्यासाठी भेदभाव केला जाणार नाही असं आर्थिक न्याय या संकल्पनेत नमूद करण्यात आलेले आहे. राजकीय न्याय म्हणजे काय? पॉलिटिकल जस्टिस आपण बघणार आहोत. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. तर स्वातंत्र्य दुसरं आहे स्वातंत्र्य, फ्रीडम. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते म्हणजे दृढ होते म्हणजेच वाढते. विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. आपले जे मूलभूत हक्क दिलेले आहेत 12 ते 35 त्यामध्ये विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देखील आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपल्या भारत देशात मी सांगितल्याप्रमाणे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी, बौद्ध, जैन या धर्माची लोक राहतात आणि या धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माच्या पसंतीनुसार राहण्याचं स्वातंत्र्य भारत देशाने दिलेलं आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थानी बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. तिसरं आपण बघूया समता. समता म्हणजे काय? समता उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता या बाबतीत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता
माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल. याचा अर्थ आहे की उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी त्यासोबतच आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना विकास करण्याचा हक्क आहे आणि त्याची संधी सर्वांना उपलब्ध होईल असं उद्देशिकेत नमूद केलेलं आहे. आपल्या संविधानात नमूद केलेलं आहे. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. आता बंधुता म्हणजे काय? बंधुता संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची, समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. बंधुता असणे म्हणजेच आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे होय. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो आणि एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींना केला पाहिजे. त्यालाच म्हणतात गिव्ह आणि टेक. तुम्ही जर दुसऱ्यांचा आदर केला तरच लोक तुमचा आदर करतील. जसं आपण पेरू तसंच पीक उगवतं. म्हणून आपण आपल्या देशात बंधुभाव हा खूप मानतो आणि आपण आपल्या प्रतिज्ञेत देखील म्हटलेलं आहे सारे भारतवासी कोण आहेत? आपले बांधव आहेत. ओके. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ती आपली संविधानाची उद्देशिका दाखवत आहे. आपण या प्रकरणामध्ये जे पॉईंट डिस्कस केले ते सर्व त्या उद्देशिकेत आहेत की नाही आपण बघूया. तुम्ही प्रार्थनेच्या वेळेस संविधानाची उद्देशिका म्हणतात म्हणजे प्रिअम्बल म्हणतात, तर त्यामध्ये हे पॉईंट्स येतात. कोणकोणते आपण बघितले ते? सार्वभौम राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, लोकशाही राज्य, गणराज्य, त्यासोबत न्याय, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे सर्व पॉईंट आपण प्रिअम्बलमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपल्या संविधानाची उद्देशिका जी तुम्ही दररोज प्रार्थनेच्या वेळेस म्हणतात. भारताचे संविधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. आपण जे पॉईंट डिस्कस केले ते सर्व आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियमित
अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. तर याप्रमाणे हे संविधान आहे. तर यामध्ये जे हायलाइटेड वर्ड्स आहेत, जे डार्क कलरमध्ये वर्ड्स आहेत, त्या सर्वांचा अर्थ आपण संविधानाची उद्देशिका या प्रकरणामध्ये बघितलेला आहे. तर याप्रमाणे आपण आज संविधानाची उद्देशिका हे प्रकरण 2 इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामध्ये बघितलं आणि याचा स्वाध्याय दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड होईल. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.